Good morning, myself Om Vijay Varade. So right now I am pursuing in Mavli College of Engineering and Technology, Shegaon. Right now I am a final year student. So basically I had completed my diploma from electronics from Nagpur. But the major I want to tell something about my college is I had completed my diploma. At that time whatever I had experience in my college is very much better here. What we can say like that is म्हणजे जेव्हा आपण कोणत्या गोष्टी करत असतो तेव्हा आपल्याला म्हणजे गरज असते सपोर्टची. तर कॉलेजमध्ये आम्हाला कंटिन्युअस सपोर्ट मिळालेला आहे. त्यानंतर आम्हाला 1-to-1 मेंटर दिलेला आहे. त्यामुळे आमच्या एज्युकेशनमध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा जर डिस्टर्बन्स आला तर ते आम्हाला हेल्प होते फॅकल्टीसोबत कॉर्डिनेशन करायला. नंतर फॅकल्टीसोबत म्हणजे काय आपल्या चुक्या आहेत काय नाही ते सुधारण्यासाठी आपल्याला फायदा होतो. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा कॉलेजमध्ये शिकत आहे तर ॲकॅडमिकसोबत आम्हाला आमचं कॉलेज सॉफ्ट स्किल्स आणि व्हेरियस अदर ट्रेनिंग्स प्रोव्हाइड करते. जसं की मागच्या वेळेस आमच्या कॉलेजला जे सॉफ्ट स्किल्स आले होते त्यांनी आमचं सॉफ्ट स्किल एनहान्स केलं. त्यासोबत आमचं ॲप्टिट्यूड सेशन जे आहेत ते पण बूस्टअप केलं. आणि त्यानंतर आता आम्हाला आमच्या रेग्युलर ॲकॅडमिकमध्येच आम्हाला ॲप्टिट्यूड आणि सॉफ्ट स्किलचे सेशन मिक्सअप केलेले आहेत, जेणेकरून आम्ही आमच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये केव्हा समोर जाऊ तेव्हा आम्हाला काही कुठल्याही प्रकारची अडचण नाही येणार. जसं खूप लोकांना प्रॉब्लेम असतो इंग्लिश बोलण्यामध्ये, तर तेव्हा आमच्या रेग्युलर याच्यामध्ये असल्यामुळे आम्हाला आमच्याकडून खूप साऱ्या अशा सॉफ्ट स्किलच्या ट्रेनिंग्स करून गेल्या जातात. आम्हाला इंग्लिशची ट्रेनिंग करून दिली जाते, ज्यामुळे आम्ही एकदम फ्लुएंट इंग्लिश बोलू शकतो. नंतर हे झालं एक सॉफ्ट स्किल आणि नॉन ॲकॅडमिक रिलेटेड गोष्ट. पण ॲकॅडमिक रिलेटेड काय आहे तर आमच्या इथे म्हणजे वेल डेव्हलप्ड लॅब्स आहेत, ज्याच्यामध्ये खूप सारे म्हणजे मायक्रो कंट्रोलर्स, नंतर CROs, DSOs, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या किट्स आहेत, जेणेकरून आम्हाला हँड्स ऑन एक्सपिरियन्स एक चांगल्या प्रकारे मिळतो. त्याच्यासोबतच आम्हाला प्रॅक्टिकल्स लॅब जे आहेत ते आमच्यासाठी म्हणजे केव्हा पण ओपन्स असतात. म्हणजे जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये जाऊ तेव्हा आम्हाला असं वाटलं की आपल्याला हा प्रॅक्टिकल करायचा आहे तर आम्हाला कंटिन्युअस सपोर्ट त्या गोष्टीसाठी मिळत असतो. नंतर आमचे युनिट टेस्ट आणि असाइनमेंट्स हे जे आम्हाला मिळतात हे एकदम प्रॉपर सिस्टमॅटिक वेमध्ये मिळते, जेणेकरून आम्हाला कोणत्या प्रकारचा बर्डन येत नाही आणि आम्ही ते एकदम व्यवस्थित होते. त्यानंतर नेक्स्ट थिंग म्हणजे आपण समजा कोणती गोष्ट एक्स्ट्रा करायची आहे आपल्याला, समजा फॉर एक्झाम्पल कोणते एक्सपो आहे किंवा कोणता SIHची कॉम्पिटिशन आहे, तर त्यावेळेस पण आम्हाला आमच्या फॅकल्टीकडनं कंटिन्युअस सपोर्ट मिळतो, जेणेकरून आम्ही म्हणजे कोणत्या गोष्टीची आम्हाला अडचण आली तर 1-to-1 मेंटरशिपमध्ये ते आम्हाला गाईड करतात आणि त्याची आम्हाला हेल्प करतात. आणि नेक्स्ट थिंग म्हणजे आमच्या कॉलेजला यावेळी आलेलं म्हणजे बेस्ट अपॉर्च्युनिटी म्हणजे RS सॉफ्टेक. RS सॉफ्टेक एक असं इन्स्टिट्यूट आहे त्यांनी आमच्या लाईफमध्ये खूप मोठं टर्निंग पॉईंट आणलेलं आहे. जसं की माझंच एक्झाम्पल सांगतो. जेव्हा मी आधी कॉलेजला आलो होतो तेव्हा मला RS म्हणजे मला सॉफ्टेक आणि कोडिंगची खूप भीती वाटायची. पण जेव्हा मी RS सॉफ्टेक जॉईन केलं तेव्हापासून माझ्यासोबत असं झालं की म्हणजे माझं लॉजिक बिल्ड झालं. C लँग्वेज जे आहे ते माझी पूर्ण बिल्ड झाली आणि त्याच्यावरून माझं लॉजिक फॉर्मेशन झालं, जेणेकरून मला आता IT मध्ये इंटरेस्ट आला. आधी मी फक्त रोबोटिक्स आणि AI म्हणजे रोबोटिक्समध्येच मला जास्त इंटरेस्ट होता, पण आता मला जास्तीत जास्त इंटरेस्ट माझं सॉफ्टवेअर रिलेटेड झालेला आहे. तर RS सॉफ्टेकने मला एक असं स्किल डेव्हलप करून दिलं की जे मला आजपर्यंत म्हणजे मी पुण्यासारख्या ठिकाणी पण राहिलो असतो तर माझं झालं नसतं. पण RS सॉफ्टेक ही टीम पुण्यावरनं आमच्याकडे आली आणि यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं योग्य वेळी, आणि त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शनच. पण जेव्हा आम्हाला असं डिफिकल्टी झाल्या की तुम्हाला म्हणजे स्मॉल मिस्टेक्स जेव्हा आल्या तेव्हा त्या मिस्टेकपासून म्हणजे ते लेवल मॅचअप करेपर्यंत आम्हाला RS सॉफ्टेकने हेल्प केली आहे. स्पेशली थँक्स टू राहुल सर, युवराज सर आणि दत्ता सर आणि युवराज सर यांनी आम्हाला प्रॅक्टिकल सेशनमध्ये म्हणजे मायनर थिंग्सपासून मेजर थिंग्सपर्यंत कसं वळायचं आणि कुठं कसं लॉजिक बिल्ड करायचं, कुठं मिस्टेक्स होत आहेत हे आम्हाला यांनी पूर्णपणे हेल्प केली. नंतर नेक्स्ट थिंग कम टू TNP डिपार्टमेंट. तर TNP डिपार्टमेंटने आम्हाला कंटिन्युअस
प्लेसमेंट रिलेटेड सपोर्ट दिला. त्यानंतर जेव्हा केव्हा प्लेसमेंट ड्राईव्ह येतात तेव्हा त्यांनी हेल्प केली की हे प्लेसमेंट कसं म्हणजे कशा टाईपचं आहे, कसं त्याला क्रॅक करायचं, कसं प्रकारचं तुम्हाला स्किल्स पाहिजे, कशा प्रकारची तुम्ही त्याला हँडल केलं पाहिजे. नंतर RS सॉफ्टवेअर म्हणजे TNP डिपार्टमेंटनी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट सेशन करून दिलेले आहेत, जेणेकरून आमचं जे नॉलेज आहे ते आम्हाला एक्सपर्ट पर्सनकडून मिळाल्याबद्दल आम्हाला त्या गोष्टीचं खूप म्हणजे डीपमध्ये नॉलेज आलं. नंतर आय स्पेशली थँक्स टू TNP डिपार्टमेंट फॉर देअर कंटिन्युअस सपोर्ट. नंतर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं तर त्याच्याबद्दल कसं, तर कॉलेजमध्ये जेव्हा आम्ही ॲडमिशन घेतो तेव्हा आपल्याला थोडंसं म्हणजे वाटतेच की नवीन कॉलेज आहे काय नाही, पण जेव्हा आपण एक वेळ कॉलेजमध्ये एंटर केलं की आपल्याला म्हणजे फ्रेंडली इन्व्हायरमेंट असल्यामुळे खूप फायदा होतो. तर मला या कॉलेजमध्ये जेव्हा मी आलो तेव्हापासून मला खूप फायदा झालेला आहे. आणि फ्रेंडली इन्व्हायरमेंट असल्यामुळे, फॅकल्टी फ्रेंडली असल्यामुळे आपल्याला म्हणजे फ्रेंडली इन्व्हायरमेंट झालेलं आहे. त्यामुळे असं वाटतं की आपण आपल्या फ्रेंडली एन्व्हायरमेंटमध्ये लर्न करतात, त्यामुळे आपण जास्त ग्रॅब करू शकतो गोष्टी. नंतर नेक्स्ट थिंग, आमचं कॉलेज माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे म्हणजे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी याला ॲफिलिएटेड आहे. आणि आमच्या कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर डिपार्टमेंट, इंजिनिअरिंग हे डिपार्टमेंट्स आहेत. आणि हे सर्व डिपार्टमेंट्स आमचे खूप छान प्रकारे हेल्प करतात मुलांना त्यांच्या चांगल्या ग्रोथसाठी, फ्युचर ग्रोथसाठी. थँक्यू.